माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 23 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 74. सैन्यपाळ पांडवांच्या श्यामकर्ण अश्वांना पकडले. जैमिनी सांगतात, जनमेजया ते दोन्ही श्यामकर्ण वारू त्या उत्तर सागराच्या बाजूच्या भीषण दरीतून निघून वायव्य दिशेकडे असलेल्या हिरण्यपट्ट्यात शिरले. त्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये मुख्यतः वानर नावाच्या मारुतीच्या वंशाची राक्षसांची बरीच वस्ती होती. वालीचा मुलगा जो अंगद, याचा सर्वात मोठा मुलगा सत्यपाळ, त्याला सैन्यपाळ असेही म्हणतात, तो राज्य करीत होता. त्याची कन्या तर फार विलक्षण पण श्रवणीय अशीच आहे. त्याने मालिनी नावाची एक अतिशय रूपवान अशी राजकन्या दुसऱ्या एका राजाची धर्मपत्नी आधीच झालेली असता तिचे जबरदस्तीने हरण केले होते. परस्त्रीचे म्हणजे जानकीचे हरण केल्याबद्दल रावणाला दोष देऊन शिष्टाई करणारा अंगद त्या रावणाला जानकी परत कर असा उपदेश करून लंकेमध्ये पराक्रम करून गेला. त्याच्या थोरल्या अतिशय पराक्रमी असलेल्या मुलाने तेच परस्त्री हरण करण्याचे पातक स्वतः रामभक्त असून सुद्धा करावे. ही विधी घटना अपूर्व अशीच नव्हे काय, कित्येक वेळा स्वभावाने अतिशय सात्विक असलेल्या पित्याच्या उदरी तामशी स्वभावाचे मुलगे जन्मतात. याला कारण पित्याच्या अंगच्या असलेल्या चांगल्या गुणांची अंतिम सीमा झालेली असते. मग तो स्वभाव गुणांचा लंबक त्याच्या पुत्रात एकदम विरुद्ध टोकाकडे धावतो. अशा वेळी तर त्या पुत्राला आपल्या बापाकडून वेगळे करून एखाद्या स्थिर बुद्धीच्या पालकाजवळ ठेवले तरी प्रतिक्रिया होण्याची थांबते. असो, सिंधू नदीच्या पश्चिमेत सिंधुरगिरी नावाचा एक मोठा पर्वत, त्यात सिंधुरगिरी नावाची एक सुंदर नगरी, तेथील राजा भानुकांत नावाचा, याला मालिनी नावाची एक सुंदर अशी मुलगी आहे. ती त्याने शेजारच्या चंद्रपुरीच्या चंद्रकांत राजाच्या मुलाला दिली. त्या मुलाचे नाव चंद्रसेन. एकदा मालिनी आपल्या दाशीस नगरातील उपवनातील नितांत रम्य तलावात उघड्या शरीराने जलक्रीडा करीत असता त्याच मार्गाने येणाऱ्या सैन्यपाळाच्या मनात तिला अनरुक्त भिजलेली पाहून कामवासना उत्पन्न झाली. लगेच त्याने त्या उपवनाला सैन्याचा वेढा देऊन मालिनीला सेवकाकडून आपल्या समोर आणविले आणि म्हटले, तू कोण, कुमारी की सुवासिनी? तेव्हा ती अतिशय लाजून म्हणाली, माझा पिता भानुकांत असून सासरा चंद्रकांत. चंद्रसेन राजकन्याची मी धर्मपत्नी असून माझे नाव मालिनी. पण तुम्ही उपवनाला का वेढा घातला? स्त्रियांवर हल्ला करण्यात तुम्हाला कमीपणा अजिबात वाटत नाही का? तेव्हा सैन्यपाळ म्हणाला, तुला पाहून माझ्या मनात अतिशय प्रेम उत्पन्न झाले. इंद्राला जे प्राप्त नाही ते वैभव मला प्राप्त झाले. मी कोणत्याही प्रकारे तुझ्यावर हल्ला चढवित नाही. चल, तू माझी कामिनी हो. मालिनी म्हणाले, अरे राजा, तुझ्या स्त्रीला जर कोणी परपुरुषाने असे म्हटले तर तू असे खपवून घेशील का रे? हे तिचे असे भाषण न खपवून त्याने तिला धरून आपल्या राज्यामध्ये नेण्याविषयी आपल्या सेवकास सांगितले. हे ऐकताच तिचे अत्यंत तेजस्वी मुखकमळ एकदम निस्तेज झाले. पुढे एका दासीकरवी मालिकेने आपल्या पित्याकडे आपल्या झालेल्या जबरदस्तीच्या हरणाबद्दल निरोप पाठविला. पिता भानुकांत, सासरा चंद्रकांत दोघेही ती वार्ता समजताच अत्यंत क्रोधायमान झाले. सैन्यपाळावर एकदमच चालून आले. इकडे प्रधानांनी त्यांच्याशी शिष्टाई केली, पण सैन्यपाळाने असे उत्तर दिले की या जगातील अतिशय उत्तमोत्तम भोग वस्तू केवळ बलवंतासाठीच ईश्वराने निर्माण केल्या. चंद्रसेनात शौर्य असल्यास ते त्याने दाखवून देऊन मी हरण केलेले आपले रत्न परत न्यावे, नाहीतर मी त्याला ठार करून हे रत्न माझ्या महाली ठेवून घेईल. सैन्यपाळ अजिबात ऐकत नाही असे पाहून प्रधान तसाच परत गेला. इकडे व्याही एकत्र येऊन त्यांनी संयुक्तपणे सैन्यपाळावर निकराचा हल्ला चढविला. सैन्यपाळाने युद्धप्रसंगी आपल्या रथाच्या ध्वजस्तंभाला मालिनीला बांधून ठेवले होते. तेथे झालेल्या घनघोर युद्धात शेवटी सैन्यपाळाचाच विजय झाला. त्याने त्या उभय व्यायास धरून आणून कैदेत ठेवले. त्याच्या नगरीला आग लावली, त्या लुटल्या. मग सैन्यपाळ मालिकेस घेऊन तिच्यासह स्वतःच्या नगरीकडे वळतो न वळतो तोच मार्गात पार्थाचे 2 श्यामकर्ण अश्व त्याला दिसले.
नारदाच्या सांगण्यावरून सैन्यपाळाच्या दूतांनी त्यांना पळवून सैन्यपाळाकडे आणले. मग मालिनी, तिचे वडील, सासरे असलेले दोन्ही राज्ये, श्यामकर्ण, अश्व यांना पहारेत ठेवून सैन्यपाळ स्वतः कृष्णार्जुनाशीच लढण्यास तयार झाला. अध्याय 75-76. 75 ते 76. मारुती सैन्यपाळाची भेट घेतो. पांडवांचे श्यामकर्ण धरण्याची बातमी दूतांनी पार्थाला येऊन सांगितली. हनुमंत ध्वजाग्नी होता. त्याने पार्थास असे सांगितले की सैन्यपाळाच्या सैन्यामुळे आपल्या अश्वाचा मार्ग रोखला गेला. तसेच सैन्यपाळ हा अंगदाचा मुलगा असून तुम्हास तो अजिंक्य, कारण त्याचे सैन्य तुमच्यापेक्षा 10 पट मोठे असून आपले श्यामकर्ण अश्व आता परत मिळणे दुर्लभ. त्याने सांगितले तेव्हा अर्जुन म्हणाला, हनुमंता, सैन्यपाळ हा तुझ्या जातीचा म्हणून तू आम्हाला असा धाक घालतोस होय? अरे, मी एका क्षणात त्याचा संहार करीन. असे म्हणून पार्थाने आपल्या आजूबाजूस असलेल्या बभ्रू, ऋषभ इत्यादी महारथ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. बभ्रूने तर मोठे मार्मिक उत्तर दिले, कृष्णासारखा महापुरुष आमच्या पाठीशी असल्याने आम्ही मेलेलेही परत परत जिवंत होतो. मग आम्हाला आता भय कोणाचे उरले? बभ्रुवाहनाच्या ह्या भाषणाने सर्व सेना अधिकच उल्हासित झाली. इतक्यात नारद तेथे अकस्मात आला. त्या सर्वांनी वंदन केले. नारदांनी म्हटले, तुमचा हा प्रयत्न निष्फळ होणार, कारण या युद्धामध्ये सारे त्रिभुवन जरी एकवटून आले तरी त्यासना आटोपता सैन्यपाळ नारदासही पळवून घेऊन जाईल. सबब तुम्ही हस्तिनापुरी परत जावे हे उत्तम. त्याने नुकतेच भानुकांतास जिंकून त्याच्या मालिनी नामक कन्येचे हरण केले. हे ऐकताच पार्थाला अतिशय क्रोध येऊन तो म्हणाला त्या मशकाला, कृष्ण बळाने एका क्षणात मी जिंकेन. नारद म्हणाला, एवढे गर्व कशाला? कृष्ण बळाला जिंकेन? देवाला तर भक्ताचे गर्व आवडत नाही. गर्वाने रावण मेला. दुर्योधनाची गती तीच. मलाही एकदा गर्व झाला, तो हरीने निवारण केला. तेव्हा पार्थ असून म्हणाला, चक्रपाणी आम्हाला काही उणे पडू देणार नाही. त्याने सैन्यपाळास असा निरोप पाठविला की तू रणखांब रोवणार आहेस की द्वंद्व युद्ध करणार? सैन्यपाळाने उत्तर दिले, तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या एखाद्या सामान्य वीरास अगोदर मारा. नर वानर असुर निघाले की मी तुमच्यापुढे युद्धास ठाकेन. त्याने भौमासनास दळभार येऊन त्याच्याबरोबर युद्धात जाण्याची आज्ञा केली. दोन्ही सैन्य एकत्र मिळून त्यांच्याशी तुंबळ युद्ध झाले. त्याच पांडव सैन्य कच खात आहे असे पाहताच अनुशाल्व मुसंडी मारून पुढे घसून आला. पण भौमाशनाने त्याचे शिर एका शरानेच गगनात उडविले. तो प्रवीर, सुवेग, हंसकेतू, नीलध्वज सैन्यासह सगळेच भौमसनावर तुटून पडले. पण भीमसनाकडे त्याचे काहीच आले ना. शेवटी बभ्रुवाहनाने, दृश्यवानाने भौमासनाचे शिर उडविले. त्याचे 7 कोटी सैन्य मारले. ही बातमी सैन्यपाळाला कळताच त्याने रुक नावाच्या वीरास त्याच्यावर पाठविले. त्या महाबलवान वीराने रणात येताच दृश्य मंत्राने बाण सोडून बभ्रूचे डोके उडविले. नंतर पुत्रासह मयूरध्वज उठला. रुकाने दृश्य मंत्राने त्यांच्यावरती बाण सोडून त्या दोघांना खाली पाडले. त्यांना हंस ध्वजाने रथात घातले गेले. तीच स्थिती वीरवर्मा, कृतवर्मा त्यांची सुद्धा रुकाने केली. मग चंद्रहास, प्रद्युम्न, यवनाक्ष, हंसकेतू, सात्यकी, अनिरुद्ध, मकरध्वज, पद्माक्ष या 8 वीरांनी त्यांच्यावर 8 बाजूने एकदम हल्ला केला. त्यांचाही रुकाने सहजतेने निष्पाप केला. तेव्हा पार्थ लढण्यासाठी धावला, पण त्यांच्यापुढे ऋषकेतू जाऊन रुकाशी लढू लागला. रुकाने निर्वाण बाण सोडून ऋषकेतूचा प्राण घेतला. तसा अतिशय क्रोधाने पार्थ त्याच्यावर एकदम तुटून पडला. त्यालाही रुकाने एक शक्ती फेकून मूर्छित केले. हे पाहून पार्थ सैन्यात अतिशय हाहाकार झाला. रुक आपल्या शरीरात विजयोत्साहाने गेला निघून. इकडे कृष्णाने अर्जुनाला सावध केले, सैन्याला उठवले. तसा पार्थ अतिशय द्वेषाने उठून पुन्हा हिररीने लढण्यास धावला. हे पाहून प्रत्यक्ष श्रीकृष्ण आता युद्धास टाकला. हे कळताच त्या रुकाला अतिशय भय उत्पन्न झाले. आपल्या मनातले भय त्याने सैन्यपाळा सांगताच तो म्हणाला, तो अजिबात चिंता करू नकोस. मीच स्वतः समर करून कृष्णार्जुनास जिंकीन. असे म्हणून त्या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्या सैन्यापैकी कोणी आपल्याला चुकवून पळून जाऊ नये म्हणून सेनेच्या शिबिरावर दैत्यांचा कडक प्रहार ठेवला. इकडे श्रीकृष्णाने आपल्या बरोबरच्या सर्व राजांना आश्वासन दिल्यामुळे तेही
स्वस्तपणे झोपी गेले. एक प्रहरात्र संपून दुसरा प्रहर संपला असेल नसेल तोच चंद्रकांत भानुकांत गुप्तपणे सैन्यपाळाच्या कैदेतून पांडवांच्या शिबिरात आले. त्यांना मालिनी, श्यामकर्ण, अश्व यांची मात्र सुटका करता आली नाही. आपण आता श्रीकृष्णा शरण आल्याचे त्यांनी पांडवांच्या दूतांना कळविले. पुढे कृष्णार्जुनाकडे नेल्यावर त्यांनी आपला सर्व वृत्तांत कळविला. मग कृष्णाने त्यांनी मालिनी आणून देण्याचे त्यांना आश्वासन दिले. तिकडे पहाटेच्या सुमारास एवढ्या पहाऱ्यामधून सुद्धा चंद्रकांत भानुकांत निष्ठून श्रीकृष्णा शरण गेल्याची बातमी सैन्यपाळास कळली. त्याच क्षणी त्याने आपल्या सेनेचा दैत्यभार रचून ताबडतोब सूर्योदयाच्या सुमारालाच अगदी सकाळी सकाळी पांडवांवर हल्ला चढविला. त्याने प्रथम पार्थास, आमचे जे कैदी तुमच्याकडे आले ते दर्या बोलाने मुकाट्याने परत करावे, नाहीतर व्यर्थ आपला नाश करून घ्याल असे कळले. अर्थात आपल्या शरणागत क्षत्रिय कधी दगा देत नसतो. या उलट तुम्हीच मालिनी, श्यामकर्ण, अश्व यांचा अपहार केला, तेव्हा त्यांना निमूटपणे आमच्याकडे परत करा, नाहीतर तुमचाच अधर्माने नाश होईल. या पार्थाच्या उत्तराने कपिराजा राक्षसाचे सारेच सैन्य फार खवळले. त्यांनी त्या अर्धनिर्दिष्ट पांडव सैन्यावर शिळा, वृक्ष यांचा घनघोर वर्षाव करून तापलेल्या लोखंडाचा रसही त्याच्या अंगावर ओतला. हे पाहून पार्थ कृष्णाला सहज म्हणाला, कृष्णा, ही आपदा आपल्यावर त्या 2 व्याह्यांमुळे आली. परक्याच्या स्त्रीचा आपणाला काय प्रणून त्रास? त्याला श्रीकृष्णाने उत्तर दिले, पार्था, काय अमंगळवाणी आपल्या मुखातून काढलीस? शरणागताच्या अशा तऱ्हेपेक्षा करतोस काय? अरे तू चत्रशन गंधर्वाला पाठीशी घालून माझ्याशी भांडलास. शरणागताची अशा तऱ्हेने उपेक्षा करतोस. अरे तू चत्रशन गंधर्वाला पाठीशी घालून माझ्याशी भांडलास. रानवराकरिता शंकराशी सुद्धा लढला. आता अधर्माला का तयार होतो? ते सुद्धा मी तुझ्या पाठीशी उभा असताना. पार्थ म्हणाला, अरे मी तुझी गंमत केली रे. श्रीकृष्णाला वंदन करून सैन्यपाळाला तोंड देण्याकरिता तो वळला. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाला, आतापर्यंत जे झाले ते झाले, पण आता उद्या सैन्यपाळास जिवंत धरावा. मग तो मारुतीस म्हणाला, हनुमंता, हे अरिष्ट टाळण्यास तुझ्याशिवाय कोणीच आमच्याकडे आता समर्थ नाही. मारुती म्हणाला, देवा भक्तांना मोठेपणा देऊन त्यांना कर्म प्रवृत्त करावे हे तुमचे ब्रीद आहे. ते ठीक, मी आपल्या आज्ञेप्रमाणे आपले कार्य करतो. आपला वरदहस्त माझ्या शिरावर असावा. मारुतीने आपल्या पुच्छावर विस्तार अतिशय लांब वाढवून सर्व वानर दैत्य यांची एकच मोळी केली व ती अधांतरी धरून सैन्यपाळाकडे जाऊन म्हटले, अरे सैन्यपाळा, मी मारुती आहे. तुझे वडील अंगद, त्याचे वडील वाली, त्याचा भाऊ सुग्रीव, याचा मी मंत्री. या युगात रामाचा नवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण होय. त्याचा सखा म्हणजेच पार्थ. त्याने मला जिंकून आपल्या ध्वजाग्नी बसविले. त्याचा भाऊ धर्मराजा, त्याने अश्वमेध यज्ञ केला. त्या ते श्यामकर्ण वारू सोडले होते. तू ते धरलेस, आता आमच्याशी युद्धास ठाकलास. तुझ्या वंशाला साजेल असेच तू केले, पण ते खरेखुरे रामसखे होते. तुझ्या वडिलांनी तर रावणाच्या दरबारात जाऊन रामाची शिष्टाई केली होती. त्यावेळी त्याने परस्त्री हरणाचे घोर अनर्थ रावणाला अगोदर सांगितले. त्यावेळी रावणाने त्याचे ऐकले नाही. शेवटी आपल्या पुत्रपौत्रांचाही संपूर्ण नाश करून परस्त्रीकरिता करून घेतला होता. आता तूही तेच पाप करतो. श्यामकर्ण अश्व धरून युद्ध केले हे ठीक, पण आता यापुढे आपल्याच मित्राशी लढण्यात कसलेच भूषण नाही हे तुझ्या कसे लक्षात येत नाही? वाली वंशाचा क्षय होऊन वानराचे साम्राज्य नष्ट होऊ नये म्हणून त्याला वृद्धाचा उपदेश पटला. मग त्याने आपले कृष्णार्जुनाशी सख्य करण्यास सांगितले. तिकडे पुच्छात ते कपी राक्षसांना सोडवा अशी त्याला विनंती करू लागले. श्यामकर्ण अश्व परत करा, मालिकेला परत करा, पण आम्हाला सोडवा असे तो वया करू लागले. मग सैन्यपाळाने श्यामकर्ण वारू परत दिले, पण मालिनीला परत करण्याची मात्र तो गोष्टीच काढीना. एवढ्याकरिता मारुतीने त्याला टिटवीची एक गोष्ट सांगितली. या ठिकाणी हा भाग आपण संपवूया. पुढील भागात आपण सागराशी लढणारी टिटवी बघूया. श्रवण केले तर प्रतिक्रियात हरे राम हरे कृष्ण लिहा.